बोले सोनिया सत श्री अकाल, हे शब्द आम्ही का ना बोलत मित्रांनो? लक्षात ठेवा, हा डिसेंबरचा महिना म्हटलं की थंडी खूप असते. हा डिसेंबरचा महिना म्हटलं की आम्हाला क्रिसमस, आम्हाला हॉलिडेज, आम्हाला पार्टीज, आम्हाला पिकनिक आठवतात. पण हा डिसेंबरचा दिवस म्हणजे बलिदान मास आहे. माझ्या शीख बांधवांनी जीवाचं रानरान केलं. गुरु तेग बहादूर, गुरु नानक सिंग, जरोर सिंग, फतेह सिंग असा यांचा संपूर्ण परिवार या हिंदू धर्मासाठी, हिंदू बांधवांसाठी लढला शेवटच्या श्वासापर्यंत. मुघलांनी, त्या मुस्लिमांनी अत्याचार केला, तो सहन केला, पण धर्म बदलला नाही, बदलून दिला नाही. वाय गुरुजी खालसा, वाय गुरुजी फतेह हे शब्द शेवटपर्यंत त्यांनी आपल्या मनात रुजवले. आज आम्ही आमच्या मुलांना क्रिसमस साजरा करा, आज आम्ही आमच्या मुलांना पार्ट्या साजरा करा. 31 डिसेंबरच्या नावाखाली न्यू इयर न्यू इयर म्हणून रडत बसतो. पण ज्यांच्यासाठी रडायचं आहे ते शब्द, ते डोळे, ते अश्रू कुठे जातात हो? का ना आम्ही आमच्या मुलांना सांगत आहेत की ह्यांचे उपकार कधी विसरू नका. आपल्या जवळपास कुठे गुरुद्वारा असेल ना, तर आपल्या मुलांना त्या गुरुद्वारेमध्ये घेऊन जावा. त्या लहान मुलांना, त्या धर्मपत्नीला, त्या आईला, त्या बापाला, सर्वांना सांगा की आपण मराठी असलो, आज आपण हिंदू असलो, आज आपण आपले सण साजरे करतोय, तरी ह्यांचे उपकार कधी विसरू शकत नाहीये. हे शब्द साधारण नाहीयेत मित्रांनो. मला सुद्धा माहिती नव्हतं, वाचता वाचता कळालं की 20 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत या परिवाराने काय सोसलेत, काय त्या वेदना. अहो, स्वतःचं डोकं ते धड कापलं गेलं त्या मुघली मुसलमानांनी. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असे धर्मयोद्धा जेवढे आम्हाला आठवतात ना, तेव्हा एकदा मनामध्ये ह्यांचं नाव आलंच पाहिजे मित्रांनो. अमृतसरचं ते गोल्डन टेम्पल ज्याला म्हणतो आपण, तिथे सुद्धा ते माझे भाऊ बहिणी सेवा करतात. पण येणाऱ्या 20 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत आपल्याला बलिदान मास, दुःखाचा दिवस म्हणून विचार करायचा आहे की हो, आज ह्यांच्यामुळे आमच्या घरामध्ये आम्ही आमचे सण साजरे करतोय. कारण की यांच्या परिवाराने, यांच्या कुटुंबाने किती ते सोसलंय. ती अफाट, ती थंडगार थंडी, त्या थंडीमध्ये त्यांच्या कुटुंबांना म्हणजे जरोर सिंग आणि फतेह सिंगला, लहान बाळांना सांगितलं की बाळांनो तुम्ही धर्म स्वीकार करा, मुस्लिम धर्म कबूल करा. ते नाही म्हणाले शेवटपर्यंत. शेवटी त्यांना गाडलं गेलं भिंतीमध्ये. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा. तुमच्या परिवाराला सांगा की जेवताना सुद्धा डोळ्यातून अश्रू आले पाहिजे की आम्ही काय खातोय. ज्यांनी आमच्यासाठी जीवाचं रानन केलं, या परिवाराला शतशत नमन, या परिवाराला शतशत कोटी कोटी प्रणाम. आज मी मराठी असलो की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो, पण जो बोले सोनिया सत श्री अकाल हा शब्द काना निघत आहे. शीख बांधव हा माझा अधिकार आहे, शीख बांधव ही माझी ताकद आहे, शीख बांधव हा माझा हृदय आहे. कारण की हिंदू धर्माची खरी ताकद हा माझा शीख परिवार आहे. हे विसरू नका. तुमच्या घराच्या जवळपास जिथेही गुरुद्वारा असेल, ह्या 20 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत तुम्ही जाणारच आहात, जावंच. पण याच्यानंतर सुद्धा माझ्या शीख बांधवांचा कोणताही आनंदाचा किंवा दुःखाचा कार्यक्रम असेल तर त्या खांद्याला खांदा लावा की तुमच्यामुळं आज आम्ही आमचे सण साजरे करतोय. गुरु नानक सिंगजी, गुरु गोविंद सिंग हे साधारण शब्द हे नाही, आपल्यासाठी एक प्रेरणा आहे, एक ऊर्जा आहे की बाबाजी तुमच्यामुळेच आम्ही आहोत. त्यामुळे माझ्या सगळ्या शीख बांधवांचे मनापासून आभार की तुमचे उपकार आम्ही विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान, यांचे विचार, यांचे कार्य आम्ही विसरू शकत नाहीत. त्याच विचारांमध्ये, त्याच हृदयामध्ये आमचं एक नाव आहे, ते म्हणजे तुमचं असणार आहे. एकच सांगू शकतो, मनापासून ही तारीख लक्षात ठेवा. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर, क्रिसमस नाही तर आमच्या ह्या भगवंताच्या चरणी प्रणाम की तुम्ही आमच्यासाठी जीवाचं रानन केलंय. जो बोले सोनिया सत श्री अकाल.